नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. नवरात्रोत्सवानिमित्त सुवर्ण खानदेश लाईव्हच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत त्या म्हणजे आरोग्य क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री डॉक्टर राणी बंग. आपल्या आपल्या लोकांचं जीवन समाजातील लोकांचं जीवन सुलभ होण्यासाठी ज्यांनी आपलं स्वतःचं आयुष्य वाहिलंय, खऱ्या अर्थानं त्यांना कर्मवीर म्हणता येईल. आणि महाराष्ट्रातील गडचिरोली सारख्या दुर्गम भागात लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी मोलाचं कार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त त्या म्हणजे डॉक्टर राणी बग मॅम. नवरात्रोत्सवानिमित्त आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅम, तुमचं सुवर्ण खानदेश लायन्स मध्ये मनापासून स्वागत. सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला पण शुभेच्छा. मॅम, 1986 साली अभयबंग आणि डॉक्टर अभयबंग आणि तुम्ही महाराष्ट्रातील गडचिरोली सारख्या दुर्गम भागात गेलात, त्या ठिकाणी आरोग्य सेवा द्यायला सुरुवात केली. खरं तर तो भाग अत्यंत दुर्गम भाग मानला जात होता. असं असताना तुम्ही तुमच्या कार्याची सुरुवात केली. आज तब्बल 38 वर्ष उलटून गेले आहेत. मागे वळून पाहताना या प्रवासाकडे कसं पाहतात? आधी तिथली परिस्थिती कशी होती आणि आज त्या ठिकाणी काय बदल झाले, काय सांगाल या संपूर्ण प्रवासाबाबत? मागे वळून बघताना असं वाटतं की त्या काळी आम्ही जो निर्णय घेतला की गडचिरोलीमध्ये काम करायचं, तर तो निर्णय अतिशय बरोबर होता असं वाटतं. त्या काळातली परिस्थिती खूप वेगळी होती. अं, गडचिरोली जिल्हा हा सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जायचा आणि खरंच तो महाराष्ट्रात मागासलेला जिल्हा होता. आणि 1982 साली नवा जिल्हा चंद्रपूर पासून वेगळा होऊन झाला. आणि आता आता मात्र परिस्थिती थोडी बदललेली आहे. पूर्वी मागासलेपण म्हणजे सर्व क्षेत्रात होतं. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्वच बाबतीत मागासलेला जिल्हा होता. आर्थिक बाबतीत मागासलेला जिल्हा होता. आता आर्थिक बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत बराच पुढे गेलेला आहे जिल्हा. पण तरी सुद्धा इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मात्र अजूनही महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्हा हा मागासलेलाच मानता येईल. आरोग्याच्या बाबतीत पूर्वी खूपच कमतरता होती. पूर्ण जिल्ह्यामध्ये सिझेरियनची सोय फक्त डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये होती आणि पहिलं जिल्ह्यातलं सिझेरियन सेक्शन मी केलेलं आहे. कुठल्याच आरोग्याच्या सुविधा नव्हत्या. पण हळूहळू आता सुविधा वाढत गेल्या. आता जिल्ह्यामध्ये मोठं जिल्हा रुग्णालय झालेलं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या शासनाची वाढलेली आहे आणि प्रायव्हेट डॉक्टर्स पण बरेच आलेले आहेत. पण हे एकीकडे ही सुधारणा होत असतानाच दुसरीकडे लक्षात येतं की आरोग्य व्यवस्था अजूनही अगदी ग्रामीण भागामध्ये किंवा आतमधल्या इंटेरियर भागामध्ये पोहोचलेली नाहीये. ती कारण रस्त्यांची कमतरता आहे, अडचण असते ट्रान्सपोर्टची, कम्युनिकेशनची. आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये रस्ते तुटतात. त्यामुळे अनेकदा गरोदर स्त्रियांना बाळंतपणासाठी जाता येत नाही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये. आणि कधी कधी त्यामुळे मृत्यू पण घडतात, लहान मुलांचे पण मृत्यू घडतात. मलेरिया खूप मोठ्या प्रमाणात होता आम्ही जेव्हा जिल्ह्यात आलो. अजूनही मलेरियाचं नियंत्रण पूर्णपणे झालेलं नाहीये आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मलेरियाचे रुग्ण आढळतात आणि त्याच्यामुळे पण मृत्यू होतात. तर पूर्वीपेक्षा परिस्थिती बदललेली आहे, पण अजूनही ज्या प्रमाणात ते व्हायला पाहिजे तसं झालेलं नाहीये. मॅम, महाराष्ट्राच्या नवरात्रोत्सवानिमित्त आपण हा संवाद साधतोय. सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रासह भारतात घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांसंदर्भात जर आपण विचार केला तर महिला सुरक्षेबाबत तुमचं मत काय? महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण देशामध्येच आपण बघूया की भारताचा विकास होत आहे, पण प्रगत राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे. पण तरी स्त्रियांच्या अत्याचारांच्या बाबतीत मात्र अजून काही कमी झालेली असं वाटत नाही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांवरचे, लहान मुलींवरचे अत्याचार वाढतात आहे. इवन मुलींचे सुद्धा लैंगिक अत्याचार हे वाढतात आहेत. आणि याला कारणीभूत म्हणजे एकतर शिक्षणाचा अभाव आहे आणि कुठेतरी नियम जे असतात स्त्रीसाठी आणि पुरुषांसाठी वेगळे नियम आहेत, नीतीचे नियम वेगवेगळे असतात. आणि त्यामुळे मुलींनी घरामध्ये राहावं, 6च्या आत घरामध्ये यावं, पण मुलांनी मात्र कसंही केलं तरी चालतं ही एक
हा एक दृष्टिकोन आहे. आपल्या मुलींच्या बाबतीत अनेक पालक जागृत असतात की मुलींना अ, त्यांनी भरकटू नये म्हणून. पण आपली मुलं भरकटतात आहेत का? ती कुठे जातात आहेत? कोणासोबत त्यांची संगत आहे? कुठल्या गैरमार्गाने तर जात नाहीत का? याकडे मात्र पालकांचं बरंच दुर्लक्ष होतं असं मला वाटतं. आणि त्यामुळे स्त्रियांच्या अत्याचारावरती अ, असं दिसतंय की खूप मोठा परिणाम झालेला नाहीये, प्रगत जरी झाला प्रांत तरी. आणि अत्याचाराच्या घटना ह्या वाढतच आहेत. आणि ह्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहे, जसं मी आधी सांगितलं की अ, स्त्रियांना निर्भयता जी मिळायला पाहिजे ती अजून मिळालेली नाहीये. लैंगिक विकृती वाढत आहे. आणि याला अनेकदा कारणीभूत ब्लू फिल्म्स वगैरे जे आहेत, किंवा असं जे घाणेरडं साहित्य जे असतं ते सहजपणे आजकाल उपलब्ध आहे. आणि लहान मुलं सुद्धा ते बघत असतात. आणि ब्लू फिल्म्स मोठ्या प्रमाणात जी लहान मुलांच्या हातामध्ये पडतात किंवा ते बघतात, तर कुठेतरी घाणेरड्या पद्धतीने त्यांची लैंगिक जी वासना असते, इच्छा असते, ती पूर्ण केल्या जाते घाणेरड्या पद्धतीने. आई वडिलांचा अनेकदा कंट्रोल नसतो. आपण म्हणतो की खूप टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे, कम्युनिकेशन वाढलेलं आहे, पण घरांमध्ये मात्र कम्युनिकेशन नाहीये. आणि त्यामुळे पालक आणि मुलांमधला संवाद कुठेतरी हरवताय असं वाटतं. आणि त्यामुळे आपल्या मुलांना काय प्रॉब्लेम्स आहेत ते पुष्कळदा पालकांच्या लक्षातच येत नाही. किंवा अनेकदा असंही होतं की आमची मुलं तशी नाहीत, म्हणजे इतर घरातली मुलं वाईट आहेत म्हणून ते वाम मार्गाला लागलीत, आणि आमची मुलं तशी नाहीत. आमची मुलं तशी नाहीत म्हणजे काय, याची व्याख्या करणं आवश्यक आहे. कारण तुमची मुलं काही बेटामध्ये नसतात. आपली मुलं आपल्या समाजामध्येच वावरत असतात. आणि जोपर्यंत पूर्ण समाजाचा दृष्टिकोन बदलणार नाही, या समाजातलं वातावरण हे चांगलं होणार नाही, तोपर्यंत हे अत्याचार वाढतच राहणार आहेत. दुसरीकडे अजून एक आहे की शिक्षण वाढत आहे, पण लैंगिक आपण ज्याला म्हणतो की लिटरसी, लिगल लिटरसी जे म्हणतो, की लैंगिक बाबतीमध्ये जाणीव असणं किंवा त्याचं शिक्षण मिळणं, हे मुलींच्या बाबतीत घडत नाहीये. आणि त्यामुळे जरी मोठ्या प्रमाणात कायदे केले जात आहेत, पण कायदे नेमके कशासाठी आहेत, काय आहेत, कायद्याचा आपण वापर कसा करावा, याविषयी मात्र लोकांमध्ये पुरेशी माहिती नाहीये. विशेषतः स्त्रियांमध्ये आणि मुलीमध्ये ती माहिती नाहीये. आणि त्यामुळे सुद्धा अत्याचार जरी होतात तरी त्या अत्याचाराविषयी बोलल्या जात नाही. आणि चुप राहा ही संस्कृती असते. म्हणजे आपलीच बेअब्रू होईल, लोकांमध्ये मग आपल्याविषयीच घाणेरडं मत तयार होईल, म्हणून सुद्धा अनेक पालक त्याविषयी बोलत नाहीत किंवा मुली बोलत नाहीत. खरं म्हणजे आता जे लैंगिक घटना आपल्याला दिसतात, तर ते टिप ऑफ आईसबर्ग आहे. म्हणजे फार कमी घटना समोर येतात, त्याच्यापेक्षा फार जास्त घटना समाजामध्ये घडत असतात. तर त्या जर बाहेर यायच्या असेल, तर मुलींना पूर्णपणे आपलं ह्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे की आपल्या भावना तिने व्यक्त करता आल्या पाहिजे. आणि हा जो दृष्टिकोन आहे की मुलीवरती अत्याचार झाला म्हणजे ती मुलगीच वाईट, तर तो दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे. ती मुलगी वाईट नाहीये, तिच्यावरती ती स्त्री वाईट नाहीये, तिच्यावरती अत्याचार करणारा पुरुष वाईट आहे किंवा तो पापी आहे, ही भावना मनामध्ये रुजायला पाहिजे. आणि अशा वेळेला समाजातल्या सर्व थरातल्या लोकांनी येऊन ज्या बाईवर किंवा मुलीवर अत्याचार झाले, तिच्या पाठीमागे अगदी स्पष्टपणे उभं राहणं आवश्यक आहे. नाहीतर मग अनेकदा होतं की समाजामध्ये आपण त्या मुलीची चिथू करतो. असं व्हायला नको. तर वाईट गोष्टींच्या त्या बाबतीत त्या घडू नये, या बाबतीमध्ये पूर्ण समाजाने एकवटून समोर येणं आवश्यक आहे. मॅम, सरकारी आरोग्य सुविधांबाबत जर पाहिलं तर अनास्था दिसून येते. आणि दुसरीकडे खासगी रुग्णालयात जे आहेत त्यांचा जो खर्च आहे तो सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडचा आहे. असं असताना महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य धोरणांबाबत तुमचं मत काय, आणि हे संपूर्ण चित्र बदलावं यासाठी काय बदल अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आरोग्य धोरण चांगलं आहे, पण त्या धोरणाचा फायदा बरोबर होत नाहीये, किंवा ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्याकडे तो फायदा जात नाहीये. खेड्यापाड्यांमध्ये अजूनही आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीने, म्हणजे क्वालिटी आपण आरोग्य सुविधांची जी म्हणतो ती योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. ग्रामीण भागामध्ये
हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंटच्या प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत, सब सेंटर्स आहेत, पण अनेकदा त्याच्यातल्या जागा रिकाम्या असतात किंवा कर्मचारी जे असतात ते अनेकदा कामावरती जात नाहीत असं दिसतं. पण गावामध्ये ज्या अ, आरोग्य सेविका आहेत, अंगणवाडी वर्कर आहे किंवा आशा वर्कर आहे, त्या खूप चांगलं काम करतात. आणि आता कोविडच्या काळात ते लक्षात आलं की त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांना चांगलं पाठबळ समाजाकडून आणि सरकारकडून मिळणं आवश्यक आहे. प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जे डॉक्टर्स असतात तर त्यांच्या फीस फार फार जास्त असतात. तर मला असं वाटतं की तो एक प्रकारचा अन्याय आहे आणि त्यामुळे त्या फीस कुठेतरी कमी होणं आवश्यक आहे. आणि शासकीय सुविधा ज्या आहेत, कारण मेजॉरिटी लोक शासकीय सुविधांचा लाभ घेण्याकडे जातात, तर त्या अधिक सक्षम होणं आणि क्वालिटी त्यांची वाढणं हे फार आवश्यक आहे. मॅम, महाराष्ट्रातील तरुणाईमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे. अनेक सारे तरुण तरुणी हे दारू, सिगारेट, ड्रग्ज सारख्या व्यसनांना बळी पडत आहेत. हे व्यसनाचं प्रमाण कुठेतरी कमी व्हावं यासाठी तरुणांनी काय केलं पाहिजे आणि समाजात काय घडलं पाहिजे याबाबत? व्यसनांचं प्रमाण वाढत आहे आणि समाजाने काय करावं असं आपण म्हणू. पहिली गोष्ट मी तर म्हणेन की खरंच व्यसनाचं प्रमाण कमी व्हावं असं जर शासनाला वाटत असेल तर सर्व शासनाची जी दारूची दुकानं आहेत किंवा इल्लीगल पद्धतीने जे ड्रग्स विकल्या जातात ते बंद होणं आवश्यक आहे. जोपर्यंत पूर्णपणे दारू बंद होणार नाही शासनाची, किंवा अवैध दारू बंद होणार नाही. एकीकडे आपण म्हणू की नळ सुरूच आहे आणि ती फरशी पुसतच राहू आपण, तर ते काही योग्य होणार नाही. तो नळ कुठेतरी बंद करणं आवश्यक आहे. त्यामुळे पुरवठा बंद होणं आवश्यक आहे. त्यामुळे दारूचा पुरवठा एकीकडे बंद होणं आवश्यक आहे. दुसरीकडे जे व्यसनी लोक आहेत ते काही गुन्हेगार नाही आहेत. ते दुर्दैवाने ते शिकार आहेत व्यसनाचे. आणि त्यामुळे त्यांची व्यसनमुक्ती होण्यासाठी प- प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. ड्रग ॲडिक्ट जे असतात, सर्व पोलिसांना सर्व माहीत असतं की ड्रग्ज कुठे कुठे मिळतात सारं काही. तर त्याच्यावरती कायदा आहे पण त्याची कठोर अंमलबजावणी होणं मात्र आवश्यक आहे. ती अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. त्यामुळे एकीकडे कायद्याचा हातभार घेणं आवश्यक आहे. दुसरीकडे लोकांमध्ये जनजागृती. आजकाल असे झालंय की ड्रग्स घेणं किंवा दारू पिणं हे म्हणजे मॉडर्निटीचं लक्षण आहे. आम्ही मॉडर्न आहोत हे दाखवण्यासाठी दारू पिण्याचं सोंग दाखवलं जातं. तर आणि पुष्कळदा त्याच्यामुळे मुली किंवा स्त्रिया सुद्धा दारू पितात आणि आपण काहीतरी मॉडर्न आहोत, आपण वेस्टर्न आहोत. तर एव्हरीथिंग वेस्टर्न इज नॉट मॉडर्न किंवा चांगली आहे असा त्याचा अर्थ होत नाही. आणि अगदी. त्यामुळे ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांना वाईटच म्हणायला पाहिजे आणि घरामधली संस्कृती बदलणं आवश्यक आहे. आजकाल मुलांचे वाढदिवस सुद्धा दारू पिऊन साजरे केले जातात. तरुण मुलांचे घरामध्ये आई वडिलांच्या समोरच मुलं दारू पित असतात किंवा घरातल्या आई वडीलच पार्ट्यांमध्ये दारूचा वापर करतात. तर ही जी सामाजिक मान्यता दारूला मिळालेली आहे ती बंद होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पुरवठा बंद होणं, सामाजिक त्याच्याबद्दलची जी अ, कायदे मान्यता आहे समाजाची ती बंद होणं अत्यंत आवश्यक आहे. मॅम, महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील तरुण तरुणी तसेच समाजातील लोक यांना तुम्ही नवरात्रोत्सवानिमित्त काय संदेश द्या? सर्वप्रथम तर मी त्यांचे अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करते आणि हा नवीन काळ जो आता येईल त्याच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करते. पण मला काही सांगावंसं वाटतं विशेषतः स्त्रियांना की निर्भय व्हायला पाहिजे. आपण दुर्गोत्सव साजरा करतो. ती दुर्गा रणचंडिका होती आणि दुर्गा कोण होती? जिने त्याचा प्रतिकार करण्यासाठी लढा दिलेला होता. राक्षसाला, महिषासूर राक्षसाचा वध केला होता. तर आपल्या देशामध्ये सध्या विविध प्रकारे महिषासूर, वाईट पद्धतीचे महिषासूर उभे आहेत समाजामध्ये. त्यामुळे पूर्ण समाजाने त्या महिषासुराचा नाश करणं आवश्यक आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत मी म्हणेन की निर्भय बनव. मागा जसं आपण चर्चा केली की मुलींवरती जे अन्याय घडतात तर त्याविषयी बोललं पाहिजे. समाजाने समोर येऊन बोललं पाहिजे, निर्भय बनायला पाहिजे की हो, माझ्यावरती अन्याय झालाय आणि मी त्याच्या विरुद्ध लढणार. ही जर वृत्ती आपण दाखवली नाही
तर काहीच होणार नाही. त्यामुळे मुलींनी किंवा स्त्रियांनी लक्षात घ्यावं की आपल्यावरती अत्याचार झाले किंवा बायांवरती किंवा मुलीवरती बलात्कार झाला, तर तो त्या बाईचा किंवा त्या मुलीचा गुन्हा नाहीये. ती ती अगदी निर्मळ आहे आणि ती काही खराब नाहीये. तो गुन्हेगार कोण आहे किंवा वाईट कोण आहे, जो हे अत्याचार करतो तो वाईट आहे. तर ही समाजाची मानसिकता बदलणं आवश्यक आहे आणि अन्यायाविरुद्ध त्या स्त्रीने आणि तिच्या घरच्या लोकांनी समोर येणं हे आवश्यक आहे. आणि हाच संदेश मी महाराष्ट्रातल्या युवक युवतींना देईन की अन्यायाचा प्रतिकार करा, अन्याय सहन करू नका आणि कुठेच अन्याय घडत असेल तर त्याविरुद्ध ठामपणे उभं राहण्याची भूमिका घ्या. तो धीटपणा दाखवा. तरच आपण म्हणू की तरुणाई आहे, खरंच त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे. मॅम, तुम्ही तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ आमच्यासाठी दिलात, त्यासाठी मनापासून आभार. तर ह्या होत्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री डॉक्टर राणी बंग मॅम. त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लाईन्स सोबत नवरात्र निमित्त संवाद साधत महिला सुरक्षा असेल, तसेच त्यांचा सामाजिक सेवेतला अनुभव, त्या ठिकाणी काम करण्याची पद्धती, तसेच तरुणांमध्ये वाढत असलेली व्यसनाधीनता, त्याच्यावरचे उपाय, यावर परखडपणे मत व्यक्त केलंय. तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. तसेच सुवर्ण खानदेश लाईन्स या आमच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.